Hello, my dear students, and welcome to the English class of 6th standard. And today we are doing poem number 3.5, The Donkey. Okay, आज आपण The Donkey ही poem ही कविता करतोय. If you are new to the channel, please subscribe the channel so that you will get all the lessons of 6th standard. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, कारण त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. ही कविता त्यांना पण शिकता येईल. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आणि पोएम्स आहेत 6th स्टँडर्डचे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, त्यामध्ये त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला सगळे लेसन्स 6th स्टँडर्डचे मिळून जाईल. तर आपण सुरू करूया. द डॉंकी. I saw a donkey one day old. His head was too big for his neck to hold. तर कवीला एक दिवस एक डॉंकी दिसतो, एक गाढव दिसतं. अगदी एक दिवसाचं ते बाळ होतं, म्हणजे त्याचा जन्म होऊन फक्त एक दिवस झाला होता. सो द डॉंकी वॉज 1 day ओल्ड. एक दिवस त्याचा जन्म होऊन झाला होता. ओके, ते एक दिवसाचं बाळ होतं आणि त्याचं डोकं खूप मोठं होतं. हिज हेड वॉज टू बिग. ओके, त्याचं डोकं खूप मोठं होतं आणि त्याच्या डोकं खूप मोठं असल्यामुळे त्याचं मान जी होती, त्याची नेक जी होती, ते त्याच्या डोक्याचं वजन पेलवू शकत नव्हतं. ओके, हिज हेड वॉज टू बिग फॉर हिज नेक टू होल्ड. होल्ड म्हणजे धरणं. त्याची मान, त्याचं एवढं मोठं डोकं धरू शकत नव्हती किंवा त्याला अवघड पडत होतं. हिज लेग्स वर शेकी. त्याचे पायसुद्धा थरथरत होते. ओके, तो स्टेडीली उभा राहत नव्हता. अँड लाँग अँड लूज. त्याचे पाय खूप लांब होते, अगदी थरथरत होते आणि लूज होते, म्हणजे तसे दणकट किंवा टणक नव्हते. ओके, शेकी होते, हलत होते. दे रॉकेटेड अँड स्टॅगर्ड अँड वरंट मच यूज. दे रॉकेटेड म्हणजे ते असे झटके देऊन हलत होते. रॉकेटेड म्हणजे इथे मूड सडनली लिहिलं आहे बघा. ओके, ते असे पटापट हलत होते, झटके देत होते. आणि स्टॅगर्ड म्हणजे अनस्टेडी मूवमेंट, थरथरत होते. ओके, टॉटर्ड और मूड अनस्टेडीली, स्टेडी नव्हते, स्थिर नव्हते. सो दे रॉकेटेड अँड स्टॅगर्ड अँड वरंट मच यूज. त्या पायांचा त्याचा काही उपयोग नव्हता. ही ट्रायड टू गॅम्बॉल अँड फ्रिस्क अ बिट. गॅम्बॉल म्हणजे लीप. ओके, तो पळायला बघत होता. लीप और उड्या मारायला बघत होता. लीप म्हणजे उड्या मारणं. सो ही वॉज ट्राईंग टू लीप अँड मूव्ह प्लेफुल्ली. ओके, खेळायचा प्रयत्न करत होता. त्या पायाने चालण्याचा, पळण्याचा प्रयत्न करत होता. ही ट्रायड टू गॅम्बॉल अँड फ्रिस्क अ बिट. फ्रिस्क म्हणजे बागडणं. ओके, तो इकडे तिकडे बागडू बघत होता. बट ही वॉजंट क्वाईट शुअर ऑफ द ट्रिक ऑफ इट. पण त्याला एक्झॅक्टली माहीत नव्हतं की कसं उड्या मारायचं. ती पायाने चालण्याची ट्रिक किंवा पायाने पळण्याची ट्रिक त्या गाढवाला बरोबर येत नव्हती. ही वॉजंट क्वाईट शुअर. त्याला माहीत नव्हतं कसं करतात ते, कसं पळतात ते. ही वॉजंट क्वाईट शुअर ऑफ द ट्रिक ऑफ इट. हिज क्युअर लिटल कोट वॉज सॉफ्ट अँड ग्रे. आता हा कोट म्हणजे काय? क्युअर लिटल कोट म्हणजे त्याच्या गाढवांच्या मानेवर जे केस असतात त्याला क्युअर लिटल कोट म्हटलं आहे कवीने. क्युअर म्हणजे एकदम सॉफ्ट, कोट म्हणजे तो त्याच्या मानेवर असलेले ते केस, ते एकदम मुलायम होते, सॉफ्ट होते आणि ग्रे कलरचे होते. ओके, दे वर सॉफ्ट अँड ग्रे. आणि ते त्याच्या मानेवर असे पडत होते. दे कर्ल्ड ॲट हिज नेक. कर्ल्ड म्हणजे ते मानेवर असे त्याचे कुरळे केस पडत होते त्याच्या मानेवर. ऑन हिज नेक. दे कर्ल्ड ॲट हिज नेक इन अ लवली वे. ते खूप छान दिसत होते त्याच्या मानेवर पडलेले त्याचे केस. हिज फेस वॉज विस्टफुल. ओके, हिज फेस वॉज विस्टफुल अँड लेफ्ट नो डाऊट दॅट ही फेल्ट लाईफ नीडेड सम थिंकिंग अबाउट. विस्टफुल म्हणजे फुल ऑफ होप. ओके, आशावादी. तर त्याचा चेहरा खूप आशावादी होते. त्याला खूप काही करायचं होतं, पण त्याला कळून चुकलं होतं की लाईफ एवढं सोपं नाही आहे. हिज फेस वॉज विस्टफुल, full of hope, longing for something, and left no doubt that he felt life needed some thinking about. तर हे जीवन एवढं सोपं नाही आहे हे त्याला कळून चुकलं होतं.
त्याला खूप काही करायचं होतं, पण त्याला माहिती होतं की एवढं ते सोपं नाही आहे. ओके, त्याला डाऊट नव्हता की दिस इज नॉट इझी. त्याला माहिती होतं की हे सोपं नाही आहे. देर वॉज नो डाऊट अबाउट इट दॅट दिस वॉज अ क्वाईट डिफिकल्ट टास्क. लाईफ हे थोडंसं डिफिकल्ट आहे. सो लेफ्ट नो डाऊट दॅट ही फेल्ट लाईफ नीडेड सम थिंकिंग अबाउट. ओके, सो यू शुड नॉट टेक लाईफ लाईटली. त्याच्याबद्दल सिरियसली विचार करायला पाहिजे आयुष्याबद्दल. सो ही ब्लंडर्ड राऊंड इन व्हेंचरसम क्वेस्ट. तर तो ब्लंडर्ड अराउंड म्हणजे तो इकडे तिकडे फिरू लागला आणि काहीतरी ॲडव्हेंचरस करू म्हणून तो त्याच्या व्हेंचरसम म्हणजे डेअरिंग आणि ॲडव्हेंचरस काहीतरी करायला बघत होता. ब्लंडर्ड अराउंड इन व्हेंचरसम क्वेस्ट. क्वेस्ट म्हणजे शोधत होता, काम शोधत होता. सर्च द ॲक्ट ऑफ लुकिंग फॉर समथिंग. तर आपल्याला वेगळं काहीतरी करता येतं का हे तो शोधत होता. अँड देन ले फ्लॅट ऑन द ग्राउंड टू रेस्ट. तर हे सगळं करून त्याला सक्सेस नाही आला आणि तो थकून जमिनीवर बसला आराम करायला. ओके, आणि त्याला ते काही झेपत नव्हतं कारण ते एकच दिवसाचं बाळ होतं. सो ही लुक्ड सो लिटल अँड वीक अँड स्लिम. तर तो एकदमच बारीक होता, अशक्त होता. ओके, ही वॉज वीक अँड थिन. स्लिम म्हणजे थिन आणि वीक म्हणजे अशक्त. आणि तो छोटासा बाळ दिसत होतं आणि त्यामुळे कवीला त्याची दया आली आणि आय प्रेड द वर्ल्ड माइट बी गुड टू हिम. त्यांनी प्रार्थना केली की हे जग त्याच्याबरोबर चांगलं वागू दे. ओके, लेट द वर्ल्ड बी गुड टू हिम. तर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की सगळ्यांनी त्याला सांभाळून घ्यावं आणि त्याच्याशी चांगलं वागावं. तर अशी ही कविता आहे द डॉंकी. ओके, छोटीशी कविता आहे. परत एकदा वाचा आणि काय प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट लेसन घेऊन येते आहे. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.